नवराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून काही तासापूर्वी महाबळेश्वर परिसरातील रस्त्याच्या बातमी या ठिकाणी करण्यात आली होती. दरम्यान या बातमीची दखल घेत या ठिकाणी सध्या आता सातारा महाबळेश्वर नगरपालिका आता या ठिकाणी स्वतः फील्डवरती उतरून या ठिकाणी डागडुजीचं रस्त्याचं काम सुरू आहे. खड्डेमुक्त जे महाबळेश्वर रस्ते झाले होते आता त्याचं डागडुजीचं काम सध्या आता पॅचिंगचं काम सुरू आहे. रोलरच्या माध्यमातून आता नगरपालिका कर्मचारी आता हे काम करताना एकूणच पाहायला मिळते. माझ्यासोबत बोलण्यासाठी नगरपालिकेचे CEO योगेश जाधव साहेब आहेत. जाधव साहेब, काय सांगाल तुम्ही, कधीपासून हे काम सुरू आहे आणि कशा पद्धतीने आता हे काम तुम्ही करताय? दरवर्षी आम्ही पावसाळापूर्व तयारी करतच असतो आणि पावसामध्ये मुसळधार पाऊस पडल्यानंतर करावयाच्या उपाययोजना यासाठी आम्ही नगरपालिका दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही सज्ज आहोत. म्हणजे साधारणतः आम्ही पॅचवर्कचं काम हे पूर्वीसुद्धा पावसाळ्याच्या पूर्वी केलं होतं आणि पावसामध्ये मुसळधार पावसानंतर ज्यावेळी खड्ड्यांचं प्रमाण वाढतं त्यावेळी आम्ही त्या पावसांमध्ये जर आपण आता बघत असाल तर रांजणवाडी रस्त्याला की ह्या पावसामध्ये सुद्धा आमचं पॅचवर्कचं काम सुरू आहे. त्याच्यासाठी लागणारी खडी असेल, मुरूम असेल, त्याचबरोबर रोलर, त्याचबरोबर ट्रॅक्टर, JCB हे सर्व आम्ही डिप्लॉय करून ठेवलेलं आहे, जेणेकरून कोणत्याही क्षणी कोणतीही घटना जर घडली म्हणजे त्याच्यामध्ये आपण लँडस्लायडिंगसुद्धा म्हणू शकतो. त्याचबरोबर जसे की तापारोडा झाला होता तो आम्ही 2 दिवसांमध्ये रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लँडस्लायडिंग झाली होती. त्याचबरोबर झाडं जरी पडली तरी त्या ठिकाणी तात्काळ ती झाडं हटवून रस्ता कसा पूर्ववत वाहतुकीसाठी खुला करता येईल यासाठी आम्ही आपत्ती आमचा कक्ष हा सदैव सज्ज असतो. आणि दर शनिवारी रविवारी पर्यटकांचा हंगाम असतो, पर्यटकांची गर्दी असते, तर त्या कालावधीमध्ये कुठल्याही पर्यटकांना त्याचबरोबर स्थानिक रहिवासी नागरिकांना कोणत्याही खड्ड्याचा त्रास होणार नाही किंवा पॅचवर्कमुळे रस्ते खराब झाले आहेत याचा कुठेही त्रास होणार नाही त्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहतो. आमचा साधारणतः 10 ते 12 जणांचा स्टाफ, त्याचबरोबर 2 मुकादम आणि नगरपालिकेचे इंजिनियर ह्या बांधकाम विभागाकडे कार्यरत आहेत. आणि पावसाळा हंगामामध्ये फक्त आणि फक्त या रस्त्यांच्या डागडुजीवरती पॅचवर्कवरती आम्ही भर देतो. नक्कीच. आपल्यासोबत नगराध्यक्ष देखील आहेत. साहेब, काय सांगाल, आज तुमच्याच नगरपालिकेच्या एका हद्दीमध्ये स्थानिक संघटना काही आहेत, काही नागरिक रस्त्यावरती उतरून खड्ड्याचं या ठिकाणी पॅचिंग करताना पाहायला मिळते. नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे, लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत. आमदारांकडे आम्ही गेलो तरी आमदार पण रस्त्या कोणाच्या डिपार्टमेंटचा याच्या संभ्रमामध्ये आहेत अशा पद्धतीनं टीका पण तुमच्यावरती करण्यात आली. आणि आमच्या डिपार्टमेंटची कामं आहेत हे आम्ही जोमानं करतच आहे पूर्ण खड्डे भरण्याचा प्रयत्न आम्ही करत आहे. पण पाऊस इतका जोरात असतो, खड्डा भरला तुरंत जातो लगेच वाहून. थोडंसं टाईम लागणार, पाऊस उघडला की ते सगळं व्यवस्थित होणारच आहे. म्हणजे हे पावसातच मांडी घालून काय बसतात, काय काय करतात प्रसिद्धीसाठी, हे सगळं प्रसिद्धीचं काम चालू आहे सध्या. आमच्या पद्धतीनं आमची कामं चालू आहेत सध्या. एकूणच आपल्यासोबत बांधकाम सभापती देखील आहेत. सध्या हे तुमचं पॅचवर्कचं काम सुरू आहे, ते कधीपर्यंत पूर्णत्वात येणार आहे? जे आत्ता पर्यटकांना त्रास होतोय कार ड्रायव्हिंग करताना, बाईक ड्रायव्हिंग करताना, तो कधी त्यातून त्यांना मोकळा श्वास घेता येईल? आता आम्ही बांधकाम विभागाच्या माध्यमातून सभापती या नात्यानं मी स्वतः आणि आमची सर्व टीम आणि CO आणि आमचे बांधकामाचे सर्व HOD या सर्व लोकांनी निर्णय घेऊन असं ठरवलं आणि प्रत्येक वर्षी आम्ही ते करतो की गणपती सण येण्याच्या अगोदर कसं महाबळेश्वरातले खड्डे मुक्त होतात हे सर्व आत्ताच नाही पूर्वीपासून. ह्यावर्षी जरा खड्डे जास्त झालेले आहेत आणि ते खड्डे जास्त होण्याचं कारण असे की एकतर महाबळेश्वर पाचगणी जाणारा रस्ता त्या रस्ता रखडल्यामुळं आणि काही लोक आपली स्वतःची परिस्थिती करण्यासाठी महाबळेश्वरचं नाव बदनाम करण्यासाठी एक तर तो रस्ता रखडला आणि त्यामुळं पर्यटकांना होणारा जो त्रास, त्या रस्ता रखडल्यामुळं ते लोकांना झालेला त्रास, त्या लोकांचा इकडं उद्रेक महाबळेश्वर शहर कसं बदनाम करणे. आता महाबळेश्वर शहरामध्ये असणारे अनेक रस्ते तुम्ही आता बघितले, आम्ही कॉन्क्रीटचे रस्ते केलेले आहेत आणि ते आता मला वाटतं या पाऊस उघडला, हंगाम उघडला पावसाचा, ते आम्ही लवकरात लवकर ते पूर्ण होतील. आणि काही लोकांनी जाणून बुजून महाबळेश्वर कसं बदनाम होईल ह्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न त्यांनी चुकीच्या पद्धतीने नागरिकांचं नाव घेऊन ते सांगितलं जात आहे.
आणि आम्ही आमच्या आत्ता गणपती सणाच्या आधी आमच्या लोकांनाही माहीत आहे की गणपती सण येण्याच्या अगोदर आम्ही पूर्ण महाबळेश्वरचे खड्डे जेवढे होईल एवढे सर्व आम्ही बंद करतो आणि यावर्षी बी तसाच आमचा प्रयत्न राहील आणि लवकरात लवकर आम्ही ते पूर्ण करू. काही संघटना रस्त्यावरती उतरून टीका टिप्पणी तुमची स्थानिक लोकप्रतिनिधीवर करतायत, तर तुमचं काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल? खरं तर हे आत्ता जसं आमच्या महाबळेश्वरच्या नगराध्यक्षांनी आणि मुख्याधिकारी आणि बांधकाम सभापतींनी जे सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं थोडंसं फील्डवर काम करताना अवघड परिस्थिती होती. त्यात देखील आपण पूर्ण पावसाच्या क्षमतेनं जिथं जिथं आपत्ती आली, जिथे जिथं खड्डे झाले तिथे तिथं नगरपालिका प्रशासन आमचं पूर्णपणे तिथं काम करत आहे आणि हे खड्डे येत्या काही दिवसामध्ये म्हणजे अगदी गणपतीच्या अंगमापर्यंत हे खड्डे मुक्त आमचं महाबळेश्वर करणं हे आमचं ध्येय असेल. खरं तर या राज्याचे मंत्री मकरंद पाटील आमच्या विभागाचे आमदार यांनी आमच्याकडे जवळपास 34 कोटी रुपये रस्त्यांसाठी मंजूर केलेले आहेत आणि महाबळेश्वर पाचगणी रस्ता त्यासाठी हॅममधून रस्ता देखील तो मंजूर आहे. तर तो देखील रस्ता येणाऱ्या ह्या डिसेंबर अखेर जानेवारी अखेर जो पूर्ण तो जाईल तो रस्ता कंप्लीट होईल. 34 कोटी रुपयाचे महाबळेश्वर नगरपालिकेला जवळपास रस्ते RCC काँक्रीटचे रस्ते ते पूर्ण होतील. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये अगदी डिसेंबरपर्यंत हे रस्त्याची कामं ही पूर्णत्वाकडे गेलेली तुम्हाला सगळ्यांना दिसतील, जेणेकरून पर्यटकांना याचा त्रास कमी होईल आणि स्थानिकांना देखील त्रास कमी होईल. एकूणच आपण बघितलं या ठिकाणी काही तासातच बातमी लावल्यानंतर नवराष्ट्र बातमी दखल घेत या ठिकाणी आता नगरपालिका प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असतील, आता रस्त्यावर उतरून आता डागडुजी रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आणि गणेशोत्सवाच्या अगोदरच ह्या संपूर्ण रस्त्यांत आता दुरावस्था झाली तुम्हाला नीटनेटके पाहायला मिळतं आणि पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना मोकळा श्वास घेता येईल. ओमकार सोनले, नवराष्ट्र, महाबळेश्वर, सातारा.